सकाळी मॅडम ना व्हेजिटेबल्सचे ना चिप्स दिले होते खायला, आवडीनं खात बसली होती आणि ती खाते ना तोपर्यंत ना मी पटकन जाऊन ना तिच्यासाठी चीज पराठा बनवून घेतला. कारण ना जरा माझी आज गडबडच होती, कारण मला PR चे ना शूट होते. काही आता मेकअपचे शूट असल्यामुळे ना अशी काही मी रेडी झाले होते. शूट सगळे ना दिवसभरात कंप्लीट करून घेतले आणि चिवत आहे ना दारावर असं काय आलं ना पळतच जाते. चिमणीला नाही म्हातारीची केस अजिबात आवडत नाही, पण माझ्यासाठी ना पप्पाकडून हट्ट करून ना तिनं ती घेतली, कारण मम्मीला खूप जास्त आवडतात म्हातारीची केस. पुन्हा तिला ना थोडासा खाऊ चारून घेतला आणि बाहेर येऊन बघते तर काय पूर्ण आबाळच आबाळ आलं होतं. त्यामुळे मन एकदम खुश झालं होतं. म्हटलं आज पाऊस येतोय वाटतं. तेवढ्यामध्येच ना रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला. मग काय चिमणीला घेऊन लगेच पावसात उभा राहिले, कारण पावसात भिजल्यानंतर ना घामोळ्या जातात बोलतात. आणि आम्ही दोघी सुद्धा ना एवढ्या जास्त घामोळ्यानं भरलोय ना, म्हटलं लगेच पावसात भिजायचं चालू झालं. चिमणी तशी पावसाला खूप जास्त घाबरते. तिला असं वाटतं की कोणतर मुद्दामून ना तिच्या अंगावर पाणी टाकते. असं आज सगळीच ना पावसामध्ये भिजत होती, कारण आता सगळी या गरमीला ना एवढी जास्त वैतागली होती. फादर्स डे होता, पण पप्पांच्यासाठी काय आज आम्हाला करताच नाही आलं. मग संध्याकाळी म्हटलं गेट रेडी विथ अस ना करू बापलेकीचं. तसं बापलेकीचा बॉन्ड ना खरंच खूप वेगळा असतो आणि ह्या दोघांचं प्रेम बघून ना मला लय भारी वाटतं काय पण म्हणा. आणि मॅडमचं तर पप्पा फेवरेट आहेत. मॅडम पप्पांच्या शिवाय राहू शकत नाही, त्यामुळे गावाला सुद्धा महिनाभर ना आम्ही पप्पाला उचलून घेऊन गेलो होतो आणि तिला छान छान रेडी केलं ना. एवढी जास्त तिची मस्ती चालू होती ना. आणि मॅडम दमले होते त्यामुळे स्वतः पण पाणी पित होते आणि स्वामींना सुद्धा पाणी देत होते. तिचा नियम नाही काय करलं काय नाही. आता ह्यांचे क्यूट क्यूट शूट बघून ना मला सुद्धा शूट करण्याची इच्छा झाली. म्हटलं चला एक चॅलेंज करू, जो इंस्टाग्रामवर खूप जास्त व्हायरल होता, कपल पोज चॅलेंज. याचा ना सेपरेट व्हिडिओ बनवलाय मी, तो सुद्धा मी अपलोड करेन लवकरच. आता चिमणीच्या पप्पांच्या सोबत मी मस्ती करत होती, त्यामुळे चिमणी ना एवढी जास्त रागाला आली होती ना, कारण तिच्या पप्पावर फक्त तिचाच हक्क आहे असं तिला वाटतं. रुसलेल्या लेकीला मनवायला असं काही पुन्हा या दोघांचं चालू झालं होतं. चिमणी बरोबर ऍक्टिंग करत होती.